मागच्या भागात आपण जाणून घेतलेलं आहे प्लास्टिक इंडस्ट्री आणि त्याचबरोबर क्रिविशा इंडस्ट्री प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कशा पद्धतीने काम करते. या भागात आपण जाणून घेणार आहोत प्लास्टिक इंडस्ट्रीमधील मार्केट सिच्युएशन, मार्केट रियालिटी आणि वाढते ऑइलचे प्राइसेस यावर या इंडस्ट्रीमध्ये सध्या काम कशा पद्धतीने सुरू आहे. चला सुरू करूया. फारशा लोकांना या गोष्टी माहिती नसतात. प्लास्टिकचा संबंध हा क्रूड ऑइलशी येतो. तर मग हे कसं तुम्ही एक्सप्लेन कराल थोडक्यात? अच्छा, बेसिकली हां, भरपूर लोकांना हे माहीत नाही, की प्लास्टिक हे क्रूड ऑइल पासून बनतं. बरोबर. बेसिकली आता ऑइल आता तुम्ही बघताय, आता हॉर्मोजचा विषय चालू आहे. ऑइल्सचे कंटेनर्सचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आता प्लास्टिकच्या रॉ मटेरियल्स म्हणजे जो रेट डबल रेट वाढलेले आहेत. हम्म. बेसिकली सांगायचं झालं तर कसं आहे, की क्रूड ऑइलपासून भरपूर प्रकार बनतात. जसं आपलं डिझेल आहे, पेट्रोल आहे, केरोसिन आहे, नॅफ्था आहे. हम्म. तसं सगळ्यात शेवटचा पार्ट हा प्लास्टिक तयार होणं आहे. म्हणजे क्रूड ऑइलपासून प्लास्टिक हा एक बाय प्रॉडक्ट आहे. मग प्लास्टिक बनण्यासाठी क्रूड ऑइल हे गरजेचंच आहे. त्यामुळं ह्या दोघांचं रिलेशन आहे. बरोबर. आता आपण बघतो की मार्केटमध्ये ऑइलची किंमत जी आहे ती वाढताना दिसते. मग याचा मार्केटवर इम्पॅक्ट कसा होतोय? आता बेसिकली आपण बघायला गेलं तर क्रूड ऑइल हा बेसिक प्लास्टिकचा मेन म्हणजे पार्टच आहे. हं. तर रेट येत आता मटेरियल अवेलेबल नाही, त्यामुळे तुम्ही बघताय शिपमेंट्स दिले आहेत. त्यामध्ये शॉर्टेज झालेलं आहे. त्यामध्ये रेट्स वाढलेत. प्लस हे सगळं क्रूड ऑइल आपलं 80% क्रूड ऑइल आपलं सगळं बाहेरनं येतोय. त्यामुळं प्लस डॉलरचे रेट असं तुम्ही बघू शकता, की आज 96 पर आपला डॉलर पोहोचलेला आहे. तर त्या पर्चेसिंग म्हणजे क्रूड ऑइलच्या पर्चेसिंगमध्ये पण रेट ऑटोमॅटिकली डॉलरच्या ह्याच्यामुळं वाढले जातात. हं. तर ह्या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा प्लास्टिकच्या रॉ मटेरियलवरती येतो आणि त्याचा इफेक्ट अगेन मग पुढं मग मॅन्युफॅक्चरिंग, कस्टमर हा सगळा एक त्याचा रिझल्ट तयार होतो. रॉ मटेरियल जे आहे, त्याचे प्राइसेस वाढले, की त्याचा संबंध मॅन्युफॅक्चरर आणि डीलर सोबत येतो. तर मग या दोघांवर कशा पद्धतीने सध्या परिणाम दिसून येतो? नाही तसं बघायला तर मार्केटमध्ये फार मोठा परिणाम झालेला आहे या गोष्टीचा. हं. कारण की 10% 5% प्राईस हाईक होणं ही एक नॉमिनल बात आहे आणि इन्फ्लेशनच्या दृष्टीने बघितलं 10% 12% रेट हाईक हे होत असतात. पण हा जो आत्ता जो काही प्रॉब्लेम झालेला आहे, इराण आणि अमेरिकेच्या वॉरचा जो काही परिणाम आला तो हा इंडियावरती फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बरोबर. आणि तो काही फक्त प्लास्टिकशी रिलेटेड नाही आहे, तो सगळ्याच सेक्टरशी रिलेटेड आहे. बरोबर. आणि प्लास्टिक हा क्रूड ऑइलशिवाय बनूच शकत नाही. त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चररला एप्रिल महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये थोडं सप्लायचे पण इश्यू होते. हं. आता सप्लाय थोडा सुरळीत झालेला आहे. पण अगेन रेट हाईक आहेत. त्यामुळे ते रेट्स मॅनेज करून कस्टमरला सर्व्हिस देणं हा मॅन्युफॅक्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मोठा टफ टास्क आहे. आणि डिस्ट्रिब्युटर लोकांना ते अजून ॲक्सेप्ट होत नाहीये, की बाबा एकदम रेट वाढलेत. तर ते दोन्हीकडं कंडिशन्स जरा अवघड आहेत. पण त्या थोड्या येणाऱ्या पिरियडमध्ये ते रुटनेस होऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे. आता सध्या प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत, त्यांच्यासमोर चॅलेंज कोणतं आहे मोठं? प्लास्टिक मॅन्युफॅक्चररसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, की योग्य दरात माल मिळणे आणि कन्सिस्टंट सप्लाय करणे. कारण हं. की प्लास्टिक इंडस्ट्री ही अशी आहे, की चालू बंद टिकू शकत नाही. तुम्हाला 24 तास हे इंडस्ट्री चालवावीच लागते. बरोबर. त्यावेळेस तो तुमचा एक रेट फॅक्टर तुमचा इथं वर्कआउट होतो. त्यामुळं कन्सिस्टंट सप्लाय ऑफ रॉ मटेरियल आणि क्वालिटीज रॉ मटेरियल या दोन्ही गोष्टी मॅच होणं आणि ते येणं हे फार महत्त्वाचं पार्ट आहे. बरोबर. तुम्ही आता एक क्वालिटी हा शब्द वापरलात. कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी फार काय महत्वाचं आहे? जास्त काय महत्वाचं आहे? प्राइसिंग की क्वालिटी? अच्छा, ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलं तर 2 पार्ट आहेत. तुम्ही जर का शॉर्ट टर्म व्हिजननं जर का तुम्ही येत असाल, तर प्राइसिंग हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. बरं. आणि लाँग टर्म जर का व्हिजन तुमचा असेल, एखाद्या ह्याच्यामध्ये ब्रँड बनवायचं असेल, हं. तर येस, नो डाउट क्वालिटी विथ गुड प्राईस. हं. म्हणजे तुम्ही क्वालिटी सुपर येते त्यामुळे तुम्ही हायर प्राईस घेऊ शकत नाही. माझं म्हणजे क्रेविशाची एक टर्मिनॉलॉजी अशी आहे, की व्हॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट कस्टमरला देणे. बरं. त्याच्यामुळे आम्ही प्राइसिंग आणि क्वालिटी ह्या दोघांचा मेळ घालून कस्टमरला चांगला प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे क्रिविसा बरोबर दोन्ही गोष्टी मॅनेज करते. मॅनेज करतो. कॉम्पिटिशनमध्ये राहण्यासाठी क्वालिटी पण आणि प्राइसिंग पण. हो, करणं दोन्हीकडे गरजेचंच आहे. येस, दोन्हीकडे बरोबर पद्धतीने लक्ष आणि दिलं. बेसिकली प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये यायचा मोटोच तोच होता, की जो गॅप होता, की व्हॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट देणे, तोच मोठा होता. तो आम्ही 10 वर्ष मनापासून फॉलो करत आहे. बरोबर. अ, एका प्लास्टिक प्रॉडक्टची जर्नी कशा पद्धतीने सुरू होती? म्हणजे रॉ मटेरियल पासून ते फायनल डिस्पॅच याचा नेमका प्रवास कसा असतो? प्लास्टिक प्रॉडक्टची जर्नी ही ऑइल एक्स्ट्रॅक्शनपासून सुरू होती. बरं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट शिपमेंटचा आला, जो ज्याच्यामुळे आज सगळं हे गोंधळ उडालेला आहे. मग रिफायनरीमध्ये येऊन त्याचं एक्स्ट्रॅक्शन होऊन बाय प्रॉडक्ट हा प्लास्टिक तयार होतो.
प्लास्टिकमध्ये एन नंबर ऑफ व्हरायटीज आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट म्हणजे आपले अनब्रेकेबल प्रोडक्ट तयार करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल चूज करणं. कारण की जर का आज लोकांना हेही माहीत नाही की प्लास्टिकमध्ये 400 प्रकारचे व्हरायटीज अवेलेबल आहेत. बर ज्या नॉर्मली 7 कॅटेगरीमध्येच डिवायडेड आहेत. पी-पी, एच-डी-पी, एल-डी-पी, एल-एल-डी-पी, पेट अशा 7 कॅटेगरी डिवाइड आहेत. त्यामुळं चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट निवडणं इथनं सुरुवात होती. त्यानंतर ते आणल्यानंतर त्याचं प्रॉपरली मेल्टिंग करणं आणि इंजेक्शन म्हणजे त्याला मोल्डिंग मशीनमध्ये टाकणं. त्याच्याचबरोबर त्याचे चांगल्या क्वालिटीचे डाईजमध्ये त्याला पूर्ण मोल्ड करणं, फिनिशिंग देणं, हे अशी त्याची प्लास्टिकची जर्नी आहे. बर व्हर्जिन पॉलिमर सिलेक्शन असेल, मोल्डिंग असेल किंवा टेस्टिंग आणि त्याचबरोबर क्वालिटीचे या सगळ्या प्रोसेसमध्ये क्रिविशा कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष देते? तसं बघायला तर सगळ्याच गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही चांगली क्वालिटी रॉ मटेरियल जरी चूज केलं, पण तुमची फिनिशिंग चांगली नसेल किंवा ते तुम्ही चांगल्या प्रकारे मोल्डिंग केलं नसेल, तर ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट तिथं होतो. प्रत्येक स्टेप फिनिशिंग, क्वालिटी, टेस्टिंग, पॅकेजिंग अल्सो म्हणजे तुम्ही चांगला प्रोडक्ट काढला, पण त्याला प्रॉपर पॅकेजिंग तुम्ही केलं नसेल, एक एस्थेटिक तुम्ही त्याला लुक दिला नसेल, प्रॅक्टिकली कस्टमरच्या नजरेत भरणार पण नाही. त्यामुळे फ्रॉम द फर्स्ट टू लास्ट सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. बरोबर. क्वालिटी टेस्टिंग मध्ये स्टँडर्ड मेंटेन कशा पद्धतीने केले जातात? तर त्यासाठी 4-5 पॅरामीटर्स आहेत. एक म्हणजे तुमचं रॉ मटेरियल सिलेक्शन चांगलं, म्हणजे त्याचा फ्लो चांगला असलं गेलं पाहिजे. त्याला मी MFI म्हणतो टेक्निकल भाषेत. सेकंड त्याचं ड्रॉप टेस्ट, म्हणजे ते पडल्यावरती फुटलं नाही गेलं पाहिजे. आम्ही आमच्या प्रोडक्टला फार ब्रुटल टेस्ट करतो. म्हणजे अक्षरशः आम्ही तेव्हा दगड घालून बघा, हॅमर स्ट्रोक मारून बघा, या प्रकारे टेस्टिंग करतो. आणि चौथा पार्ट म्हणजे जे काही आपले काही मिल्क कॅन आहेत, जसे घागरीचे किटले आहेत, त्याला कान असतात, त्याला मेटल हँडल लागलं असतं. तर त्याला आम्ही लिटरली आमचे जे 2 व्हीलर असतात त्याला त्या बांधून रफ रोडवरनं आम्ही त्याला पळवतो. जेणेकरून जसं आता हा मिल्क कॅन हा प्रोडक्ट काही सिटीतला प्रोडक्ट नाही, हा गावोगावी चालणार प्रोडक्ट आहे. तिथं रस्ते हे खडकाळ जागा असते, त्यामध्ये त्याच्यात त्याचं फार महत्त्वाचं दूध हातात भरला गेला असतो. तर त्याचं लीक फिटमेंट म्हणजे त्याचं टोपणाची फिटमेंट बाहेर पडू नये, प्लस तुम्ही त्याचं हँडल लावलं तर हँडल कानाला तुटू नये, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. त्याच वेळी तुमच्या प्रोडक्टला एक ब्रँड किंवा एक क्वालिटी प्रोडक्ट आपण म्हणू, तर ह्या गोष्टी आम्ही इन हाऊस टेस्ट करतो. आणि टेस्टिंग म्हणजे फक्त एकदा टेस्टिंग केली जात नाही, प्रत्येक लॉटला आम्ही टेस्ट करतो आणि त्यामध्ये त्या बेंचमार्कमध्ये आम्ही पुढे मार्केटला मग तो प्रोडक्ट पॅक करून पाठवतो. बरोबर. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये प्लास्टिक इंडस्ट्री ही कुठल्या दिशेने जाताना तुम्हाला दिसते, याच्याबद्दल तुम्ही काय? येस, तसं बघायला गेलं तर प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये इंडिया करता फार मोठा स्कोप आहे. आपण काही स्टॅट्सवरती जर का फोकस केला तर प्लास्टिक पर कॅपिटा कन्झम्पशन प्लास्टिकच्या रिलेटेड जर का बघितलं, आज अमेरिकेचं 200 किलो पर पर्सन कन्झम्पशन आहे. जपान बघितलं तर ऑलमोस्ट 125 किलो पर पर्सन कन्झम्पशन आहे. युरोपियन कंट्रीजचं 80% आणि चायना जर का बघायला गेलं, आपलं मेन कॉम्प्युटर त्याचं 70 किलोज आहे. इथं जर का इंडिया बघायला गेलं तर आपलं फक्त 16 ते 20 किलो पर पर्सन कन्झम्पशन फक्त आहे. म्हणजे आज आपण तसं बघायला तर रँकिंगमध्ये बघायला प्लास्टिक पर कॅपिटा कन्झम्पशन ऑल ओव्हर ग्लोबचं आपण बघितलं तर इंडिया रँक 127 आहे. तर एवढा मोठा गॅप आपल्याकडे अवेलेबल आहे. पण ह्यातलं दुर्दैव एक आपलं असं आहे की सिंगल यूज प्लास्टिक आपण ज्याला म्हणतो, जे आपल्या कॅरी बॅग, प्लास्टिक, रॅपर्स, पाउचेस, ह्याच्यामध्ये आपण कन्झम्पशनमध्ये 90th रँकवरती आहे. तर आणि 18 किलो जे आपण कन्झम्पशन म्हणतो पर्सनली, त्या 18 किलो कन्झम्पशनमध्ये 53% रेशो हा सिंगल यूज प्लास्टिकचा आहे. आणि जे आपण म्हणतो प्लास्टिक वेस्ट तो बेसिकली या ड्युरेबल प्रोडक्ट्सचा नसून सिंगल यूज प्लास्टिक आहे. जसं आपले स्ट्रॉज आले, त्याचा कॅरी बॅग्स आले, ह्याचा पार्ट आहे. तर तो कमी करून पुढे ड्युरेबल प्रोडक्ट्सकडं आणि जे इझिली रिसायकलेबल प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे आम्ही क्लेम करतो की वी आर रिसायकलेबल, इझिली रिसायकल करू शकतो, तर त्याच्याकडं आपला दृष्टिकोन गेला पाहिजे. तर अभयस इंडियाला फार मोठा अजून स्कोप आहे. आणि आज आपण बघू शकतो की आपल्या सराउंडेड म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आज प्लास्टिक आलेलं आहे. काही वर्षापूर्वी आपण पाणी पिताना मातीच्या डेऱ्यातनं पित होतो, लोखंडाच्या ह्याच्यातनं, कॉपरच्या ह्याच्यातनं पित होतो. आज आपण नॉर्मली जर खेडेगावात बोललं तर प्लास्टिकच्या ह्याच्यातनं आहेत. आज पाणी आपण बिंदास प्लास्टिकच्याच बॉटलमधून पितो. तर सगळीकडे आपण सराउंडेड विथ प्लास्टिक आहे. येस, प्लास्टिक खूप जास्त प्रमाणात आपल्याकडून यूज केलं जातं आणि त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की प्लास्टिक कॅरी बॅग्सच्या सिंगल यूजचा आहे, तर त्याचाही वापर आपण जास्त करतो आणि त्यामुळे कुठेतरी आपण नेचर सुद्धा खराब करतो. पण जर तेच ड्युरेबल प्लास्टिक यूज केलं, ज्याचा रियूज होऊ शकतो, तर त्याचा फायदा जास्त सगळ्यांनाच होऊ शकतो आणि नेचरला सुद्धा आपण बॅलन्स करू शकतो.
त्याच्यात ॲडिशन एक असं आहे, की प्रॉब्लेम काय झालाय, की आपली इंडियन मेंटॅलिटी काय आहे, की स्वस्त, स्वस्त, स्वस्त. हो. मग या स्वस्तच्या नादामध्ये काय झालं, की प्रत्येक गोष्ट ही कॉम्प्रोमाईज होत चाललेली आहे. बरं. म्हणजे आता आपण काही वर्षापूर्वी तर मध्ये एक इंडियन गव्हर्नमेंट आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण 50 मायक्रॉनचं रूल आणला होता. हो. पण त्याच्यामुळं मध्ये भरपूर प्रॉब्लेम आले. हं. तर हे जे प्राईस फॅक्टर जो चाललेला आहे ना, त्याच्यामुळं जे नेचरवरती इम्पॅक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे लोकांची धारणा झाली, की सगळं प्लास्टिक हे खराब आहे. हं. तर बेसिकली तसे नाही. ते एका जाणीच्या 2 बाजू आहेत. बरं. ते आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे बेसिकली. बरं. मग सध्या इंडिया खरंच ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू शकतं का या सेक्टरमध्ये? येस, एक्झॅक्टली इझिली. मी जसं म्हटलं, की आज आपण पर कॅपिटा कन्झम्पशन आपलं 18 ते 20 किलो आणि अमेरिकेत 200 किलो आहे. हं. तर 10 पटीनं आपल्याकडे आज स्कोप आहे डेव्हलपमेंटचा. फक्त अगेन तोच पार्ट आहे, की आपण कुठल्या प्रकारचं प्लास्टिक कन्झ्युम करतोय. हं. तर माझी एकच अपेक्षा आहे, की लोकांनी लाँग टर्म सस्टेनेबल प्लास्टिककडे जास्त वळलं गेलं पाहिजे. काही जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं म्हणजे बिफोर 10 इयर्स बॅक काही असे ब्रँड आले होते, की ते लीक प्रूफ, क्वालिटी पण त्याची कॉस्ट जास्त जात होती. हं. आणि आपली अगेन प्राइस ओरिएंटेड आपली जी मानसिकता आहे, त्याच्यामध्ये मग आपण ते सगळे वाइप आउट झाले. ते ते ब्रँड्स आज बंद झालेले आहेत. तर ते न होता आपण त्या प्रॉडक्ट्सकडं बघितलं गेलं पाहिजे. क्रेविशा अनब्रेकेबल जे आपण बाहुबली आपलं 2 इयर्स रिप्लेसमेंट गॅरंटी आपण प्रॉडक्ट देतो. हं. त्याची जी ड्युरेबिलिटी आहे, ती येस नो डाउट प्रॉडक्ट्स थिक आणि हेवी आहेत. त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर. प्लास्टिक इंडस्ट्री, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग आता आपल्याला वाढताना दिसतंय. एआय, ऑटोमेशन आणि त्याचबरोबर ॲडव्हान्स मशिनरीमुळं आपल्या या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने बदल होतोय किंवा ग्रोथ कशी होतीये? भरपूर फरक पडतोय आणि मला सांगायला आनंद होईल, की आम्ही गेल्या 4 महिन्यापासून आम्ही आता एआय इंजिन आम्ही आमच्या युनिटमध्ये वापरतोय. बरं. तर ते यूज ह्याचा हा होतो, की आपण एक प्लॅन्ड आणि सस्टेनेबल ग्रोथकडे आपण इझिली जाऊ शकतो. हं. आज आम्ही जे एआय इंजिन यूज करतोय, त्याच्यामध्ये आम्हाला मार्केट ट्रेंड काय येणार आहे, कुठल्या प्रॉडक्टला डिमांड येणार आहे, जो 10 वर्षाचा आमचा डाटा आहे, हं. त्यावरती आम्ही ते वर्कआउट करतो, की फॉर एक्झाम्पल आता समर सीझन चालू आहे, तर आता घागरीला डिमांड चांगल्या प्रकारे येणार आहे. बरोबर. मग नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये किटलीला. मग त्याचं प्लॅनिंग किती करायला पाहिजे? हं. किती मार्केट स्कोप आहे? समजा आज आम्ही फक्त 4,000 किंवा 10,000 घागरी काढून छान बसत असू, तर अजून मार्केटला स्कोप किती आहे? बरं. आपण किती प्रोडक्शन काढायला पाहिजे? आणि अगेन त्याचे प्रोसेसिंग पॅरामीटर्सवरती आम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायला त्यांना मदत मिळते, हं. की सेम क्वालिटी प्रॉडक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मशीनची प्रोसेसिंग आणि जी कन्सिस्टन्सी आहे, ती तुम्हाला प्रॉपर ठेवली गेली पाहिजे. त्याचे हिटिंग पॅरामीटर्स आहेत, त्याचे मोल्डिंग पॅरामीटर्स आहेत. त्यासाठी येस, एआय आम्हाला भरपूर हेल्प करतंय आणि आम्ही आता आमच्या येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करतो आहे. मग त्या रोबोटिक्समध्ये काय आहे, की तुमचं प्रोडक्शन प्रोसेस ही आणखी स्पीडी होणार. बरं. जे फॉर एक्झाम्पल जे आम्ही आर्टिकल दिवसात फक्त 3,000 ते 4,000 3,000 पीस आपण काढत होतो, ते आता आमचे एआय रोबोटिक्समुळे आम्ही त्या पर डे 4,000 आम्ही इझिली काढू शकतो. हो. मग ह्यामध्ये लेबर रिप्लेस झाला का? नाही. यामध्ये लेबर रिप्लेस होत नाही बेसिकली. एवढंच होतं की लेबरचं जे वर्क फ्रीडम आहे ते वाढतं. हं. कारण की शेवटी रोबोटला कमांड द्यायला लेबरच पाहिजे. त्याला त्याचे काही पॅरामीटर टाकायला लेबरच पाहिजे. त्यामुळे रोबोटिक्समुळं किंवा एआयमुळं एफिशियन्सी वाढवतं, आपली पण एफिशियन्सी वाढवतं. रिप्लेसमेंट अशी कधी होत नाही. हं. सध्या भरपूर चर्चा आहे या गोष्टीबद्दल, की एआय येतंय, रोबोटिक्स येतंय, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होत आहेत. तर कुठेतरी लेबरर्स जे आहेत त्यांना काम मिळणार नाही का? तर तुम्ही खूप छान तो मुद्दा क्लिअर केला त्यामुळं आणि बऱ्याच जणांना याबद्दल क्लॅरिफिकेशन सुद्धा मिळालं असेल, की रोबोटिक्सना जे आपण रोबोटिक्स किंवा एआय जे चालवणार आहोत त्याच्यासाठी ह्युमन हा फार गरजेचा आहे. एक्झॅक्टली. येस. आणि जसं आपण बघायला की काही काळापूर्वी कॉम्प्युटर्स आले. ते असं म्हणलं की सगळे क्लेरिकल वर्क बंद होतील, लोकं रिप्लेस होतील. एटीएम्स मशीन आले, मग बँकाचे ब्रांचेस बंद होतील. तर उलटा आता काय झालं ब्रांचेस पण वाढले, प्लस एटीएम मशीन्स पण वाढले. बरं. तेवढा लोकांचा यूज पण वाढला. ॲक्चुअली एआय आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्याचा थोडंसं मी प्रोग्रेसिव्ह माइंडसेटनं असा विचार करेन की जितकं त्याचं वाढेल, तितकं त्याचा यूज वाढेल. हं. आणि तितकं यूज वाढला तितकं त्याचं कन्झम्पशन वाढेल. म्हणजे तेवढा तुम्ही आपण जे त्याचे युजर्स आहोत किंवा जे आपलं पब्लिक आहे ते युजर फ्रेंडली त्याला होऊन जाईल. आता ChatGPT म्हणा किंवा ह्याच्यामुळे म्हणा तुमचं हे फार टाईम कमी लागतोय आणि प्रत्येक जण त्याचा वापर करायला लागला. येस. इन्फॉर्मेशन जास्त मिळेल. जास्त मिळते. त्यामुळे ते मला नाही वाटत की ते रिप्लेस करेल. ते आणि त्याचा यूज वाढवेल आणि अजून आपली कार्यक्षमता आणखी वाढवायला त्याची मदत होईल. या भागात आपण जाणून घेतलेलं आहे मार्केट रियालिटी नक्की काय आहे. ऑइलचे आणि त्याचबरोबर रॉ मटेरियलचे वाढते प्राइसेस आणि मार्केट व्हॅल्यूज. तर पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत
की लोकल मार्केटमध्ये काय कंडिशन आहे आणि त्याचबरोबर अनब्रेकेबल म्हणजे नक्की काय. त्यामुळे स्टे ट्यून फॉर पार्ट 3.